गेल्या 2 महिन्यापासून बीड जिल्हा हा प्रसार माध्यमांचं केंद्रस्थान बनला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये घडलेलं सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड. या हत्याकांडामधले मुख्य आरोपी असणारे वाल्मिक कराड हे बरेच दिवस फरार होते. त्यानंतर ते पोलिसांना शरण आले आणि यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांच्या मधले संबंध सर्वांनाच माहीत असल्यामुळे धनंजय मुंडे या हे टीकेचे केंद्रस्थान बनले. 2-3 दिवसापूर्वी नामदेव शास्त्री महाराज यांची त्याने भगवान गडावर जाऊन भेट घेतली आणि नामदेव शास्त्री महाराजांनी सुद्धा चक्क धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं आपण बघितलं. तर हे नामदेव शास्त्री महाराज नेमके कोण? यांनी धनंजय मुंडे सारख्या राजकारण्यांची पाठराखण करणं खरंच योग्य आहे का? आणि प्रसार माध्यमांमध्ये याचं काय पडसाद उमटले हेच आपण आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या लय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार, मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातला नारायणगड हा वंजारी समाजाबरोबर अनेक समाजांचे श्रद्धास्थान होते. इथं भगवान बाबा नावाच्या महाराजांनी इथं अनेक अध्यात्माची कामं केली आणि यामुळेच त्यांच्याकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात एक श्रद्धास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांच्यानंतर भीमसिंह महाराज हे त्या गादीवर आले आणि त्यांच्या पश्चात 2003 साली नामदेव शास्त्री महाराज हे त्या गादीचे उत्तराधिकारी झाले, अर्थातच महंत झाले. त्यांना महंत बनवण्याच्या पाठीमाग गोपीनाथ मुंडे यांचं मोठ्या प्रमाणात त्यांना सहकार्य राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि गोपीनाथ मुंडे हे प्रत्येक दसऱ्याला त्या ठिकाणाहून लोकांना संबोधित करायचे. पण गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंनी सुद्धा तिथे जाऊन लोकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला, पण नामदेव शास्त्री महाराजांनी त्यांना कोडाडून विरोध केला. आणि त्यावेळी सुद्धा हे नामदेव शास्त्री महाराज हे प्रसार माध्यमांच्या केंद्रस्थानी आले होते. 2019 मध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवाला सुद्धा नामदेव शास्त्री महाराज कारणीभूत असल्याचं सांगितलं जाते. नामदेव शास्त्री महाराजांनी या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी पडद्यामागून सूत्र हलवल्याचं सांगितलं जातं. गेल्या 2 महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये हे सगळं वातावरण तयार असताना न्यायाचार्य म्हणून मिरवणाऱ्या या नामदेव शास्त्री महाराजांनी ब्र शब्द सुद्धा काढला नाही. पण 2 दिवसापूर्वी या धनंजय मुंडे यांनी त्यांची भेट घेतली आणि यानंतर या भेटीनंतर त्यांना चक्क निर्दोष करण्याचं काम, त्यांची पाठराखण करण्याचं काम नामदेव शास्त्रींनी प्रसार माध्यमांमध्ये केलं. आणि यानंतर बऱ्याच मोठ्या टीकांना सुद्धा त्यांना सामोरं जावं लागलं. न्याय करत असताना नाण्याच्या दोन्ही बाजू ह्या जाणून घ्याव्या लागतात. हे न्यायाचार्य विसरलेत की काय, असा प्रश्न समाज माध्यमांमधून उपस्थित केला जात आहे. एका चॅनेलवरच्या मुलाखतीमध्ये हे नामदेव शास्त्री महाराज अगदी बालिशपणे उत्तर देताना आपण पाहिलं. यामध्ये संपादकांनी नामदेव शास्त्री महाराजांना प्रश्न विचारला की काही वर्षापूर्वी पंकजा मुंडे सुद्धा अशाच प्रकारे अडचणीत आल्या होत्या, त्यावेळी तुम्ही त्यांची पाठराखण का केली नाही? यावर महाराज म्हणतात की त्या माझ्याकडे आल्याच नाहीत, त्या जर माझ्याकडे आल्या असत्या तर मी त्यांची सुद्धा पाठराखण केली असती. संपादकांनी यावर विचारलं की याच न्यायाने जर वाल्मिक कराड तुमच्यापर्यंत आले तर तुम्ही त्यांची सुद्धा पाठराखण कराल? यावर हे महाराज म्हणतात की आपण नेत्यांच्या बाबतीत बोलतोय आणि वाल्मिक कराड हे काय नेते नाहीत, त्यामुळे त्यांचा विषय इथे घेऊ नका. पुन्हा संपादकाने उलट प्रश्न विचारला की नेते असे काय मोठे आहेत, सर्वसामान्य माणसांच्या पेक्षा ते मोठे आहेत का? त्यांना तुम्ही वेगळं धरण्याचा प्रयत्न का करताय? त्यावेळी पुन्हा नामदेव शास्त्री महाराज म्हणतात की हे नेते हे अत्यंत त्यागी माणसं असतात, ते समाजासाठी बरेच फिरत असतात, रात्रंदिवस जागत असतात, ते त्यांचे जागणं, त्यांचं ते सगळं काम म्हणजे एक तपश्चर्या आहे, असे हे महाराज म्हणतात. पुन्हा संपादकांनी पुन्हा उलट प्रश्न विचारला की उद्या सुरेश धस यांनी जर तुमच्या समोर बाजू मांडली तर तुम्ही सुद्धा त्यांची बाजू ऐकून घ्याल काय? या प्रश्नावर मात्र या नामदेव शास्त्रींनी चक्क पळ काढल्याचं आपल्याला या मुलाखतीमध्ये पाहायला मिळालं. कमलेश सुतार नावाचे हे संपादक यांनी नामदेव शास्त्री महाराजांचं पितळ अगदी
जबरदस्त पद्धतीनं उघड केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा दुसऱ्या एका चॅनलवर मुलाखत सुरू असतानाच या नामदेव शास्त्री महाराजांनी अर्ध्यातूनच पळ काढल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. तर मित्रांनो, नामदेव शास्त्री महाराजांचं हे सगळं वागणं पाहून ते खरंच न्यायाचार्य आहेत की संधी साधू आहेत, असा एक प्रश्न मात्र उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, नामदेव शास्त्रींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.